शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदेंना बेदम मारहाण। आरोपित अहिल्यानगर जिल्ह्यातील वादग्रस्त प्रसिद्ध रील स्टारचा समावेश। अहिल्यानगर जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आलंय। अवैध वाळू उपशाविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आरोपींच्या महिला नातेवाईकांनी आणि जिल्ह्यातील वादग्रस्त प्रसिद्ध रील स्टार कोमल काळे हिने थेट शिंदे यांच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून जिल्हाभर संताप व्यक्त होतोय। गेवराई तालुक्यातील नागझरी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाविरोधात शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीचा राग मनात धरून प्रवीण उर्फ लाल्या शिंदे, विकास आव्हाड आणि माऊली भवर या तिघांनी शिंदे यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपींच्या महिला नातेवाईक आक्रमक झाल्या। जिल्ह्यातील प्रसिद्ध रील स्टार कोमल काळे हिला सोबत घेऊन काही महिलांनी नारायण शिंदे यांच्या घरावर धडक दिली। हल्ल्याची तक्रार पोलिसात का केली असा जाब विचारत या महिलांनी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आलाय। इतकेच नव्हे तर गुन्हा मागे घे अन्यथा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, घर आणि गाडी पेटवून देऊ अशा थेट धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। तर शिंदे यांच्या पत्नीलाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। घरात घुसून झालेला हा संपूर्ण गोंधळ आणि धमकावणीचा प्रकार शिंदे यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या फुटेजच्या आधारे गेवराई पोलीस ठाण्यात कोमल काळेसह संबंधित महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र एवढी गंभीर घटना घडूनही मुख्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। तक्रार केली म्हणून घरात घुसून मारहाण, गुन्हा दाखल झाला म्हणून पुन्हा धमकावण्याचा वर्षाव आणि हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। अहिल्यानगर जिल्ह्यातील या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय।